भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार, अभिनंदन. आज सुद्धा येशू तुला भेटतो कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. फक्त आणखीन दोन दिवस राहिलेले आहे, नंतर नवीन वर्षात प्रवेश करणार आहे. आज रविवार आहे, उद्या सोमवार, परवा मंगळवार आणि मंगळवार रात्री आपण नवीन वर्षात प्रवेश करणार. तुम्हाला नवीन वर्षाचा आनंद पाहायचा असेल तर मंगळवारी रात्री 10:30 वाजता सुरू होणार आणि बुधवारी सकाळी 2ला संपणार. तुम्ही मित्रांना सांगा, बेतेल मुंबई लाईव्ह यूट्यूबमध्ये पहा, तुम्हाला नवीन वर्षाचा संदेश तुम्हाला भेटेल. पण आज नवीन वर्षाचा आणखीन एक संदेश तुम्हाला देतो. देवाने सांगितलेलं प्रतिज्ञा यशाया 43:19, यशाया 43:19, Isaiah 43:19, Isaiah 43:19. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे,
आताच ती उद्भवत आहे. आताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वावीन. अरण्यात, जिथे अरण म्हणजे जंगलामध्ये मी एक मार्ग काढणार. आणि जिथं सुकलेलं जमीन आहे, मरुभूमी म्हणजे रेगिस्तान, तिथे मी नद्या वाहवीन, नद्या आणून देईल. ही नवीन गोष्ट परमेश्वर करणार आहे. एक नवीन गोष्ट ती आताच सुरू होणार आहे. परमेश्वर म्हणतो, जिथे तुमच्या समोर काय मार्ग नाही आहे तिथं मार्ग मी बनवतो. आणि तुमच्या जीवनात जे आशीर्वाद नाही आहे, आशीर्वादाच्या नदी मी आणणार. हे देव करणारं नवीन काम आहे. जंगलामध्ये मार्ग, नवीन काम परमेश्वर करणार आहे, नवीन देणार आहे. प्रकाशित वाक्य 21:5 मध्ये, रेव्हलेशन 21:5, प्रकाशित वाक्य 21:5, तेव्हा राजासनावर बसलेला परमेश्वर म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचन आहे विश्वसनीय व सत्य आहे. विश्वास करा हे वचन. सर्व गोष्टी परमेश्वर नवीन करणार. एक नवीन काम तुमच्या जीवनामध्ये करणार. तुमच्या जीवनात सर्व काय नवीन करणार. करितकरास दुसरी पत्री 5:17 2 Corinthians 5:17 करितकरास दुसरी पत्री 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर सर्व काय नवीन करतो. या वर्षामध्ये अपेक्षा करा, तुमच्या जीवनात नवीन आशीर्वाद भेटणार. आणि यशाया 43:18 परमेश्वर म्हणतो, यशाया 43:18, आयसाया 43:18, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पूर्वीच्या गोष्टी, मागच्या वर्षी असं झालं असं आठवण करू नका. जे काय घडले जाऊ दे ना. जुन्या गोष्टी मनात आणू नका. त्याने असं बोललो, हिने असं बोललो, हिने असं मला लुटलं, ते सर्व विसरू नका. देवाकडं म्हणा, देवा तू म्हणलं ना तू नवीन काम करणार आणि माझ्या जीवनामध्ये सर्व काय नवीन करणार. स्तोत्र संगीता, माफ करा, यशाया 40:31, आयसाया 40:31, यशाया 40:31, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही. एक नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य परमेश्वर देतो. एक गरुडाप्रमाणे, गरुड असं म्हातारपणात ती थांबते, परमेश्वर समोर थांबते, असंच बसून राहते. ते सर्व पंख निघून जातात, नंतर नवीन पंख येतात आणि परत ते उडायला लागतो. तशा नवीन वर्षात तुमच्या थकावण सगळं परमेश्वर दूर करणार. एक नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य. हालेलुया. पण परमेश्वरचं वाट पाहत राहा. या वर्षाच्या शेवटी आता 2 दिवस उरले ना, 2 दिवस जरा उपास प्रार्थना करा ना, देवापा नवीन वर्षात मला नवीन शक्ती दे. कारण स्तोत्र संगीता 84:7 Psalm 84:7, स्तोत्र संगीता 84:7, ते अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचं दर्शन लाभते. अधिक शक्ती. या नवीन वर्षामध्ये परमेश्वरा मला अधिक शक्ती दे, अधिक सामर्थ्य दे, अधिक बल दे. आणि मला देवाचं दर्शन पाहिजे. तुम्हाला शक्ती नाही, बल नाही तर घरी बसून राहणार. जरा बल शक्ती असलं तर देवाच्या मंदिरात येणार आणि देवाचं दर्शन पाहणार. आम्हाला देवापा नवीन शक्ती देणार आहे. कारण स्तोत्र संगीता 29:11, Psalms 29:11, स्तोत्र 29:12 11 29:11 परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल. परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल. तुम्ही देवाचे लेकरं आहे ना, देवाचा लेक आहे ना, लोक देवाचे आहे, तर देव आपल्या लोकांना सामर्थ्य देतो. तुम्ही येशू प्रभूला मानता का?
त्याच्यावर विश्वास ठेवता का? ईश्वर विश्वास ठेवून आपल्या पाप क्षमा मिळवून घेतलेलं आहे का? तारण मिळवून घेतलेलं आहे का? तुम्ही देवाचे लेक आहे. कारण येशू यासाठी आला. कारण पाप आणि शैतान आमच्यावर पराभव करत होता. आम्ही त्यातून सुटकारा आम्हाला मिळत होता. परत परत पाप करा, परत परत बलिदान घ्या, हेच चाललं होतं. पण येशू ख्रिस्त आला, आमच्या सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेतला आणि कल्वरी क्रूसामध्ये मरण पावला. तो मेला, गाडीला गेला, परंतु तिसरा दिवस तो जिवंत उठला. फक्त त्याच्याकडे सांगा, प्रभू मी पापी आहे, मला पापात सुटकारा दे, मला तुझ्या लेकरं बनव. कारण योहान 1:12 योहान 1:12 जॉन 1:12 पण जितक्याने येशूला स्वीकार केला तितक्यानं, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला आहे. फक्त येशूवर विश्वास ठेवा. तो एकच देव आहे, मानवाच्या पापाकरिता स्वतःला बलिदान केलेला. आणखी कोण आहे? त्या विश्वास ठेवणं, मागा, प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, तुझे लेकरं बनू घे. तर त्याच्या लोकांना परमेश्वर सामर्थ्य देतो, तो शक्ती देतो, एक नवीन शक्ती, एक नवीन बल. दुसरी गोष्ट, लॅमेंटेशन्स काय म्हणतात, लॅमेंटेशन्स चॅप्टर 3 वर्स 22-23. लॅमेंटेशन मराठीमध्ये काय आहे? आम्ही भस्म झालो नाही, परमेश्वराची दया आहे का त्याचे करण्यास खंड पडत नाही. ते रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता तोर आहे. पुन्हा 22 वचन 22. परमेश्वराची दया, परमेश्वराची दया, परमेश्वर करुणा दर सकाळी नवीन भेटते आम्हाला. तर नवीन वर्षात पहिलं म्हणा, नवीन शक्ती मला दे. दुसरं, जो नवीन कृपा, नवी दया, मला करुणा रोज मला पाहिजे. मूसाने असं प्रार्थना केला. स्तोत्र संगीता 90:14 वचन, Psalms 90:14, स्तोत्र संगीता 90:14. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभाती सकाळ सकाळ तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. सर्व दिवस, या वर्षाच्या सर्व दिवस तुम्हाला आनंदाने जायला पाहिजे. तर सकाळ सकाळ मागा प्रभूकडे, मला दया पाहिजे, तुझी दया दे. दर सकाळी ते नवीन दया देतो. दर सकाळी प्रार्थना करा. शक्य असं तर रोज सकाळी 5 वाजता बेतेल मुंबई लाईव्ह घालून बघा. तुम्हाला रोज सकाळी आमची आराधना चालते, तामिळ हिंदीमध्ये. तामिळ गाणं एक, हिंदी गाणं एक. आणि तामिळमध्ये प्रार्थना भीती सांगितलं तरी शेवटी हिंदीमध्ये तुम्हाला प्रार्थना चालते. आणि शेवटी मी तुम्हाला तामिळ आणि हिंदीमध्ये संदेश देतो. रोज सकाळी त्याची कृपा पाहिजे. त्याची कृपा नाही तर आम्ही नाश होणार. त्याची दया रोज आम्हाला पाहिजे. स्तोत्र संहिता 30:5, Psalms 30:5. परमेश्वराचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद म्हणजे दया आयुष्यभर राहतो, आयुष्यभर राहतो. स्तोत्र संहिता 30:7, Psalm 30:7. हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन, तू दया देऊन माझा पर्वत गंभीर गेलास. माझ्या जीवनाचा पर्वत गंभीर असणार. देवाच्या कृपेने, देवाच्या कृपेने, सर्व देवाची कृपा आहे. उत्पत्ती 19:19, उत्पत्ती 19:19, जेनेसिस 19:19. इथं लोत म्हणतो, पहा प्रभू, हा तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे, माझा जीव वाचवला, ही तुझी माझ्यावर उपहार दया झाली आहे. मला डोंगराकडे पडून जावणार नाही, न जाणो माझ्यावर अरिष्ट येऊन मी मरून जाईल. परमेश्वर म्हणतो, लोत बाहेर निघ आणि त्या डोंगराकडे जा. पण तो म्हणतो, तेवढं लांब मी पडू शकत नाही. तरी काय, देवाची दया बघा. संपूर्ण सोदोम कुमारा या शहरामध्ये देवाने स्वर्गातून आग पाठवली, अग्नी पाठवली. कारण ते लोक पुष्कळ पापी होते.
उत्पत्ती 13:13 उत्पत्ती 13:13 सोदोमचे लोक महापापी होते. राईस दुष्ट असून परमेश्वराच्या विरुद्ध महापातके करणार होते. मग देवाला राग आला. सगळ्या शहरांना त्यांनी आगीने स्वर्गातून आग पाठवायला मास केला. पण त्यात राहिलेल्या लोतला परमेश्वराने वाचवला. म्हणून लोत म्हणतो, देवबापा तुझी मोठी करुणा आहे, मोठी दया आहे की तू मला वाचवले आहे. हो प्रिय जननो, या जगात आम्हाला वाचवतो तारण देऊन, आणि शेवटी येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. त्यावेळी दुष्ट लोकांना आगीमध्ये आणि नीतिमानांना स्वर्गामध्ये नेणार आहे. तुम्ही कुठं राहणार? हा देवाची करुणा प्राप्त करून घ्या. त्याची करुणा अपार आहे. स्तोत्रसंहिता 130:7 Psalm 130:7 130:7 हे इस्रायला परमेश्वराचा आशा धर, कारण परमेश्वराच्या टाई दया आहे, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. दया आहे आणि तुम्हाला उद्धार, पापाची क्षमा परमेश्वराकडे विपुल आहे, भरपूर आहे. येशूकडे पापाची क्षमा मागा. यशाया 55:7 आयसाया 55:7 यशाया 55:7 हे दुर्जन आपला मार्ग सोड, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. तो दयाळू परमेश्वर आहे. किती तो तुमच्या जीवनामध्ये पाप असेल, गुन्हा असेल, येशू प्रभू क्षमा करणार आहे. त्याची करुणा अपार आहे. तर देवाची शक्ती, देवाचे बल दर दिवस नवीन, आणि देवाची अनुग्रह, दया, कृपा, करुणा रोज सकाळ नवीन मिळते आम्हाला. आणि तिसरी गोष्ट, स्तोत्रसंहिता 92:10 Psalms 92:10 92:10 पण माझे सिंग तो रान बैलाच्या सिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. एक नवीन तेलाचा मला अभिषेक देव देतो. रोज सकाळ परमेश्वर नवीन तेलाचा अभिषेक असं देव परमेश्वर देणार आहे. स्तोत्रसंहिता 23:5 Psalm 23:5 दाऊद म्हणतो, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. देवाचा अभिषेक, पवित्र आत्माचा अभिषेक रोज प्राप्त करा. रोज परमेश्वर मला भर, तुझ्या आत्माने भर, आत्माने भर. आत्म्याने भरताना तुमच्या जीवनाच्या पात्र भरून 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 येणार. देवाची आत्मा. यशाया 44:3 आयसाया 44:3 यशाया 44:3 परमेश्वर म्हणतो, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रक्ष भूमीवर जलधारा होतीन. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेन. आत्म्याची वृष्टी, वर्षासारखा, पाऊससारखा देवबापाची आत्मा तुमच्यावर उडून येणार. प्रेषिताची कृती 2:4 पाहत आहे. प्रेषिताची कृती 2:4 Acts 2:4 तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्माने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा दर दिवस आम्हाला नवीन परमेश्वर देतो. त्याच्या आत्माने भरून घ्या. हालेलुया. आणि 2 कोरिंथियों 5:17 सांगितलं 5:17 तुम्ही ख्रिस्तामध्ये असताना रोज देवबापा तुम्हाला नवीन सृष्टी. 2 कोरिंथियन्स 5:17 ख्रिस्ताच्या टाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रत्येक दिवस आपल्या मनाला परमेश्वर नवीन करणार. रोमकरांस पत्र
त्याच्या 12 अध्याय 2 वचनामध्ये, रोमन्स 12:2, रोमकरांसपत्र 12:2, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचे नवीकरणाने स्वतःच्या रूपांतर होऊ द्या. मनाचे नवीकरण, आमच्या मन रोज नवीन व्हायला पाहिजे. या जगातील लोकांसारखं वागू नका, राहू नका, त्यांच्यासारखं तुम्ही घालू नका. तुम्ही वेगळा असायला पाहिजे. आमच्या मनाला रोज परमेश्वर नवीन करतो. हालेलुया. नवीन शक्ती, नवी दया, करुणा, नवी आत्मा आणि मन, रोज आमचा मन नवी होतो. तुम्ही 1 शामुएल 9 अध्यायामध्ये पाहत आहे. 1 शामुएल माफ करा 10 अध्याय 6 वचनामध्ये, 1 शामुएल 10:6, 1 शामुएल 10:6. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. तुझ्यात एक बदल येणार, निराळा मनुष्य. आणि 9 वचनामध्ये, 10:9मध्ये, 1 शामुएल 10:9, शामुएलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ केली, पाठ वळली. शामुएलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली. तोच देवाने त्याचा मन बदलून टाकले व ही सर्व चिन्हे त्याला त्या दिवशी प्राप्त झाले. तर तामिळ लिहिलेलं आहे, देवाने नवीन मन त्याला दिलं. तुम्ही एसकेल 36:26, एसकेल 36:26, मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुझ्या टाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. एक नवीन हृदय. आता शौलाला देवाने अभिषेक केला, त्याला एक जबाबदारी दिली, तू इस्रायल लोकांना फिलिस्तीच्या हातातून सोडू आणणार, तू त्यांचा राजा म्हणून राहणार, त्यांना चालव चांगल्या मार्गामध्ये. तर त्यासाठी देवा त्याचा हृदय नवीन दिला. या नवीन वर्षात तुझ्या हृदयामध्ये नवीन विचार यायला पाहिजे. जुना विचार सगळा काढून टाका. वाईट विचार, दुसऱ्याबद्दल दुःखाचे विचार सगळं काढून टाका. एक नवीन हृदय परमेश्वर देतो. आणि शेवटी ही गोष्ट मी सांगून तुम्हाला संपवतो. इर्मिया 29:11, जेरेमिया 29:11, इर्मिया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत, जे मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहे. एक सुस्थितीची आशा म्हणजे देवबापा चांगुलपणा आम्हाला देणार आहे. चांगुलपणा आम्हाला देणार. सर्व चांगुलपणा परमेश्वर भरतो आम्हाला. तुम्ही स्तोत्रसंगीता 103, स्तोत्रसंगीता 103:5 पहा. Psalm 3:5, 103:5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. उत्तम पदार्थ म्हणजे देवबापाकडून चांगली गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. एक वचन जकर्या तुम्हाला बोलतो. जकर्यामध्ये जकर्या 8:15, जकर्या 8:15, जकर्या 8:15, त्याप्रमाणे ह्या दिवसात यरूशलेमेच्या वेहुद्याच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे. बिहुना हित करणे म्हणजे मी चांगली गोष्ट करणार, तुमच्यासाठी चांगुलपणा परमेश्वर देतला आहे.
प्रेषितांची कृती 10:38 ॲक्ट 10:38, प्रेषितांची कृती 10:38. नाझोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. सत्कर्मे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चांगले आशीर्वाद देव देणार. तो राखून ठेवलेला आहे, सगळं चांगलं गोष्ट राखून ठेवलेलं आहे. स्तोत्रसंहिता 84:11 Psalm 84:11, स्तोत्रसंहिता 84:11. कारण परमेश्वर देव हा सूर्य व डाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम गोष्ट, उत्तम आशीर्वाद ते दिल्या वाचून तो राहणार नाही. या नवीन वर्षामध्ये मला देवापा मला उत्तम पदार्थ दे, उत्तम गोष्टी माझ्या जीवनामध्ये कर. स्तोत्रसंहिता 13:6 Psalm 13:6, स्तोत्र 13:6 परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्र करेन. एक उपकार आणि उपहार परमेश्वर देणार तुम्हाला. नवीन गोष्ट होणार आहे, वाट पाहत राहा. स्तोत्रसंहिता 27:13 Psalm 27:13. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझ्या कल्याण करेल. खात्री आहे, एक खात्री ठेवा, तुमचे कल्याण होणार. हे नवीन उपकार आणि उपहार तुमच्या जीवनात ते बाबा देणार. तर एक पण गोष्टी कमी ठेवणार नाही. तुम्ही स्तोत्रसंहिता 34:10 पाहत आहे. Psalm 34:10. तरुण सिंहानाही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. कुठल्याही चांगल्या वस्तू, कुठलाही उपहार, कुठलाही उत्तम पदार्थ तुमच्या कमी पडणार नाही. फक्त देवाला शोधा, रोज देवाकडे प्रार्थना करा. नवीन गोष्ट करणार, नवीन आशीर्वाद देणार, नवीन उपहार देणार. विश्वास करूया. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बाप्पा, धन्यवाद प्रभू, या नवीन वर्षामध्ये कसं राहणार. तू सर्व काय नवी करतो आणि नवे कार्य करतो प्रभू. आप जो वचन ऐकलेले लोक देवापा, मला तुझ्या लेकरं बनव, तुझ्या लोक मला बनवून घे, माझ्या पापाच्या क्षमा कधी वागतात. हो प्रभू, जगात येऊन आमच्या सर्वांचे पाप हरण करणारे एकच कोकरा येशू ख्रिस्त आहे. तुझ्याकडे जे पण वळतात, येशू प्रभू मला माफ कर, गुन्ह्याचं माफ कर, मला तारण दे, असं मनाला तारण दे, त्या मनामध्ये शांती दे प्रभू. आणि आज जसं तो वचन दिलं, या नवीन वर्षामध्ये रोज आम्हाला नवीन शक्ती दे, रोज नवीन दया करुणा आम्हाला दे प्रभू. नवी अभिषेक रोज आम्हाला दे प्रभू. आमच्या मनाला, अंतःकरणाला रोज नवी बनव प्रभू राजा. आणि रोज आम्हाला नवे उपहार, नवे आशीर्वाद, नवे चांगुलपणा प्रत्येकांना दे प्रभू. आशीर्वादाने भर प्रभू. प्रत्येक घरामध्ये चांगली गोष्ट होऊ दे, आम्हाला ऐकायला पाहिजे. आमच्या जवान मुला मुलींना चांगलं काम, नवीन काम, चांगलं काम भेटू दे प्रभू. मुलांना शिकवण्यामध्ये, शिक्षामध्ये आणखीन उन्नती दे प्रभू. नवीन गोष्ट आम्हाला पाहायला पाहिजे. असं प्रत्येक जीवनात कर प्रभू. जे काय उपकाराची, चांगुलपणाची ते वाट पाहत आहे, ते सर्व तू दे प्रभू. तू चांगले विचारणे आहे की तुम्ही जे वाट पाहता ते तुम्हाला देण्यासाठी मी तुमच्यावर मन लावलेलं आहे. प्रत्येकावर मन लाव प्रभू. ते मन लावून तुझ्याकडे प्रार्थना करतात, तुझ्यावर विश्वास करतात प्रभू. या जिवंत देशामध्ये आम्ही जिवंत राहतो. या देशामध्ये देवाच्या सर्व चांगुलपणा रोज त्यांना भेटू दे प्रभू. नवीन नवीन आशीर्वाद, नवीन नवीन साक्षी आम्ही ऐकायला पाहिजे प्रभू. प्रत्येकानं आशीष कर. हे नवीन वर्ष त्यांचा आशीर्वाद असो. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन. तो ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर. आणि मंगळवार रात्री 10:30 पुन्हा तो लाईव्हमध्ये या आणि देवाचा संदेश.
ओके, गॉड ब्लेस यू. आणि पुढच्या रविवारी परत आपण 3 वाजता भेटूया. नेक्स्ट संडे अगेन विल मीट ऑन 3 o'clock. ओके, गॉड ब्लेस यू. दे तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653561 किंवा 9833333722 किंवा 9323424695.